चुकीच्या माणसाची संगत जर लाभली का महाराज, तर संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो. स्वतःला शहाणं समजणारे माणसं झोपताना थोडी घेतात. या 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 विठाला विठाला. चार नंबरचं पाप आहे चोरी चोरी, आणि 5 नंबरचं पाप आहे मूर्खाची संगत. हो, चुकीच्या माणसाची संगत जर लाभली का महाराज, तर संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो. हे सर्वसामान्य कुटुंबाचं द्या सोडून, कैकई सारखी विश्वसुंदरी बाई, देवाची माय कैकई, संताची माय, अयोध्येचा सम्राट राजा दशरथाची पत्नी, विश्वसुंदरी म्हणून रामायणामध्ये वर्णन केलं जातंय कैकईचं. पण एका विधवा बाईच्या, 3rd क्लास बाईच्या नादाला लागली आणि घराचा नाश झाला महाराज. मला वाटतं इकडं मराठी कळत नाही काय की बाबा. एक विधवा 3rd क्लास बाईच्या नादाला लागली विश्वसुंदरी, आणि राम स्वतः वनवासाला जातो. राजा दशरथ आपटो आपटो मरतो. हा संगतीचा परिणाम आहे. या जी समस्या तुमच्या समोर मांडल्या मी, या माणसाला उद्ध्वस्त करणाऱ्या समस्या आहेत सगळ्या. मला महत्वाच्या मुद्द्यावर यायचे. अट्टहास, जीवन जगताना अट्टहास, याचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारचं आपल्या जिंदगीमध्ये पाप घडता कामा नये, आणि कुठला न कुठला आपल्या रक्तामध्ये परोपकार असावा. असं अट्टहासानं जीवन जगावं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला. तो अट्टहास, अहो, धनाला माती समजलं, दिसल ती स्त्री माझी आई समजली, आणि मंबाजी बुवानी लाकडाने मारलं तरी त्याचे पाय चोपले. काय जीवन जगले असते तुकाराम महाराज. तुमच्या अंगावर एखादी पान खाऊन जर पिचकारी मारली तर तुम्ही त्याचे पाय चोपतान काय? घडण कधी आहे? विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर ज्या दगडावर बसून भजन करीत होते, त्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या मोहराने भरलेली एक पिशवी नेऊन ठेवली. तुकोबाराय नेहमीप्रमाणे विना घेऊन गेले. काही सोन्याच्या मोहरा खाली सांडल्या होत्या, काही पिशवीत होत्या. पण ते प्रदर्शन पाहिलं आणि तुकोबाराय गारकून फिरले महाराज, आणि इंद्रायणीच्या काठावर जाऊन भजन सुरू केलं आणि त्या दगडाकडे पाठ केली. झाडावर बसून छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायाचं कार्य पाहत होते. दगडातून आवाज आला. जगद्गुरु तुकोबारायाला दगडातून आवाज येतो, का हो तुकाराम बाबा, रोज भजनाचा आनंद आम्ही भोगत होतो, दगड बोलतोय, का आमची अवहेलना केली? दगड बोलतोय, हे खोटं समजू नका, नाही तर इथून पुढं कुठे कीर्तनाला जाऊ नका. दगड बोलतोय. त्यावेळेला दगडाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, अट्टहासानं जीवन जगण्याची पद्धत आहे तुकाराम महाराजाची, त्याच्यासाठी बोलतोय मी. आमच्यासारख्या महाराजानं त्या दगडावरची ती थैली सोडली असती काय? के काका सूट, आम्ही सोडूच का त्याला? त्या दगडाला तुकाराम महाराज म्हणले, तुला धनाची अभिलाषा आहे, धनानं विटाळलीस तू, आणि तुला माझा स्वीकार करायचा असेल तर इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करून ये. अहो, दगड होता, जड वस्तू आहे दगड,
पण गणगळत गणगळत इंद्रायणीमध्ये दगड जातो आणि स्नान करून आपल्या जागेवर येऊन थांबतोय दगड. आणि नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्या दगडाचा स्वीकार करून त्याच्यावर बसून भजन चालू करतात. हे झाडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यानं पाहून रडत होते. खाली उतरले सर 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 सर, गुडघे टिकून जगद्गुरु तुकोबारायाचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. माझी विनंती आहे तुम्हाला, रात्रंदिवस धनाच्या पाठीमागं पळणारी आपण माणसं आहोत म्हणून आपला शेवटचा दिवस चुकीचा होतोय. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तोंडातले वाक्य आहेत. माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला, कशासाठी? शेवटीचा दिस गोड व्हावा. म्हणून महाराज म्हणले आता माझ्या जीवनामध्ये कामासन, क्रोधासन, लोभासन या तिन्ही वस्तूबद्दल कसलीही तृष्णा नाही. पावलो विसावा आता पावलो विसावा जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला, माझा शेवट गोड झाला. आता निशिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. हा अभंग तुकाराम महाराजांनी मेल्यावर लिहिलाय का जिवंतपणी? मला तुमचा मेळच कळा ना काही. महाराज जिवंतपणी लिहिलेला अभंग आहे. छाती ठोकपणाने माणसानी बोललं पाहिजे की माझ्या जीवनात मी हे कार्य केले, माझ्या जीवनात मला धोका नाही. हे जिवंतपणी बोलणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. मेले हो काय खरंय महाराज. आता उगं तो थंड आहे माणूस मेल्याच्या नंतर ती अंगुरा लावणारी बाई असती, ती म्हणती माय ते नातरून तो आजाचा आलाय ना पोटाला आजा. आमचे तुकाराम महाराज म्हणले आंधळा आणि पांगळा मिक्स अभंग आहे.
चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ धरोनी चित्ती, आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. माणूस मेला, विषय संपला. मेल्याला माणूस कुठं गेला, काय करतो तो वापस येतो हे बोलणं म्हणजे अतिशय तोथांड आहे, सगळं खोट आहे. साधू संताचा आधार आहे त्याला. म्हणून जिवंतपणी ही जी अवस्था आहे जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातली जिवंतपणी अवस्था आहे. आता निशिंतीने पावलो विसावा. आणि जाता जाता तुम्हाला माझी विनंती, खरं सांगा तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही समाधान कधी मानणार, कधी मानणार? दामवांना ऐकू येत आहे का? लय जुनी ओळख आहे आमची, जुन्या ओळखीत विनायक भाऊ यांच्या. पण आता मला हे खातं घर सापडले. हे माळेगाव म्हणजे माझं खातं घर आहे. विठाला अतिशय या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे आदर्श पोलीस पाटील, कार्यक्रमासाठी हा समाज येतो ही त्यांच्या जीवनातली श्रीमंती आहे. त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही सर्वजण सामील झालात. सगळी माझ्या परिचयाची मंडळी तुम्ही आहात. कीर्तनामध्ये माझी विनंती आहे, तुम्हाला अभंगाचा भाव लक्षात घ्या. कुठंतरी समाधान मानून जीवन जगा. समाधान माना, ही माणसाच्या जीवनातली खरी श्रीमंती आहे. आणि हे घडण्यासाठी अभंगाचं तिसरं चरण आहे. कवतुक वाचे झाली या बेताचे, 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 कवतुक वाचे एखाद्या माणसाने 5,000 मिनिट जायचंय का आपल्याला? सुग्रीव आणि वालीचं युद्ध चालू, आणि सुग्रीवाच्या सोबत देवाने मित्रत्व केलं होतं. म्हणून झाडाच्या आड उभा राहून रामप्रभूंनी वालीला बाण मारला, वाली धरणीला पाडला. पटलं तुम्हाला इथवर आलं? पण वाली धरणीला पडल्यावर राम पळत आले, आणि रामाच्या पायाची चाहूल लागल्याबरोबर वालीनं डोकं उचललं, आणि रामाला वाली म्हणतो, देवा माझा पक्का आत्मविश्वास झाला की कौशल्यामाईचं दूध पिणारा मुलगा असं गलत काम करू शकत नाही. नक्की
नक्की एखाद्या वेळेस कौशल्यामाईच्या गैरहाजरीमध्ये रामा तुला कैकईने दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून मला बाण मारण्याची दुर्बुद्धी तुला सुचली. कळतंय रामायण तुम्हाला? इथपर्यंत आलं बरोबर. पडल्या पडल्या वाली म्हणतो, खरं सांग रामा, भांडण माझ्या सख्या भावाचं न माझं, तुझा आणि माझा काय संबंध? तू अयोध्येचा माणूस, पण मला कळलंय अयोध्येतून तुला काही नाकारलंय, म्हणून तुला वाटतंय मला मारून किष्किंधा नगरीचं राज्य करावं. अनेक प्रसंग बोलतो, पडल्या पडल्या वाली म्हणतो, रामा मला वाटलं होतं आणि मी ऐकू नये. धर्महित अवतरे हो गुसाई, मारे हो मोही ब्याद की न्यायी. धर्महित अवतरे हो गुसाई. हे धर्माच्या हितासाठी राम अवतार आणि मला जनावरासारखा बाण मारलास तू. रामा तुला खरं सांगू, तू पापी माणूस आहेस, एक नंबरचा पापी आहेस तू. कोण म्हणतंय हे? वाली देवाला म्हणतोय तू पापी आहेस. मग राम वालीला म्हणले, मूर्खा. रामाला वाली म्हणतो, कुठलाही माझा दोष नसताना तू मला बाण मारलास रामा, तू आदरणीय आहेस. मग राम वालीला म्हणतो, मूर्खा, पडल्या पडल्या गप्पा मारतोस, धर्म ना धर्म कळला का तुला? ए मूर्खा, अरे जो बी पुरुष स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण, स्वतःची सून आणि छोट्या भावाची पत्नी या 4 स्त्रियाकडे वाईट नजरानं पाहतो, त्याला दुपारच्या 12 वाजता गावाच्या चौकामध्ये दगडानं तोडून तोडून मारलं तर मूर्खा पाप होत नाही. स्वतःच्या सख्या भावाची बाई तू घरात ठेवून घेतलीस, तुला लाज वाटत नाही? आणि धर्म अधर्माच्या गप्पा मारतो. तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही. एक नंबरचा पापी आहेस तू वाली, असं राम म्हणतात वालीला. आत्ता वाली काय म्हणतो ती ऐका. वाली म्हणतो, देवा मी पापी. सगळ्या ग्रंथामध्ये सांगितलंय, जन्मभर दारू प्याला नाही, ते कुठाने केले, पण मरताना अशा नालायक माणसाच्या मुखाला जरी राम शब्द आला तरी तो पुण्यवान, असं सगळे ग्रंथ सांगतेत. आणि रामा, मरताना माझी मान तुझ्या मांडीवर आहे, मी पापी कसा? कशासाठी सांगितलं हे? कर्मणूक म्हणून सांगितलं का? कशासाठी सांगितलं? मी पाप करतोय का पुण्य करतोय हे जगात कुणी ठरवू शकत नाही. वाली महापापी माणूस आहे, पण तो वाली म्हणतोय, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंती राम कही आवत नाही. अरे जन्माचे जन्म गेले, पण मरताना कुणाच्या मुखाला राम शब्द येत नाही. देवा, माझं मरण तुझ्या मांडीवर आहे, काय पुण्यवान आहे मी. कशामुळे बोललो हे? तुकोबारायाचं वाक्य आहे, अरे देव मला घेऊन जाण्यासाठी येतोय. कवतुक वाटे नाम मंगळाचे. म्हणून पुण्यवान माणूस शेवटच्या दिवशी करतो, त्याच्या आधारावर हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आपण. सर्वजण आता माझी विनंती आहे, हातवरी घ्या थोडे. थोडा आवटाळा बी निघलन, कार्यक्रमाची शोभा वाढल. वा वा वा. माळेगावमध्ये आज एक पंढरपूर तयार झाल्यासारखी क्रांती आहे. विठोबा रखुमाई,
विठो कुंडली संपूर्ण जीवनामध्ये हे जग जिंकण्याची ताकद भगवंताने तुमच्या आमच्यामध्ये दिलेली आहे. हो, जिवंतपणी हे सर्व करता येतं, पण त्यासाठी त्या माणसाच्या जीवनामध्ये अट्टहास लागतो. आणि त्या अट्टहासामध्ये जर चूक असेल तर मग त्या माणसाला ते आनंदाचे दिवस भोगता येत नाहीत. एका पांगळ्यामध्ये जगद्गुरु तुम्हाला सांगतो, इकडं लक्ष द्या. भजन म्हणणाऱ्या माणसांनी अभंगाचा अर्थ करून भजन म्हणी जावा. आता पांगुळ आहे, तुम्हाला सांगतो, त्या पांगळामध्ये एक चरण लिहिलेले. ज्या वेळेला माणसावर वेळ खराब येते आणि माणूस मस्तकाला हात लावून रडतो, त्यावेळेला एक चरण लिहिलंय, काय मी चुकलो गा मागेले नव्हे काय, मी चुकलो गा मागेले नव्हे काही, नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही, नकळेची पाप पुण्य कोणाला आठव नाही, माझी भुललो गा दीप माझे भुललो गा दीप पतंगा सोयी, त्या माझा जीवन संत अनुभव काय, संत महानुभाव काही. जाते पंढरपुरा या माझ्या आत्माचा दयाळा. देवदान करा जातो पंढरपुरा, नामजपे तवरी दाखला सोयरा. तसं जीवन तुझं एवढं प्रेम आहे, काय पाहिजे तुला? 4 पुरुषार्थापैकी कुठलाही पुरुषार्थ माग. अर्थ माग, धर्म माग, काम माग, मोक्ष माग. त्यावेळेला तो भरत म्हणतो, अर्थाने अवेदेत अनर्थ केला ते अर्थ मला मान्य नाही. जगानं धर्म जिवंत ठेवावा म्हणून माझा रामदादा बंधुप्रेमापोटी झाडाचा पाला 14 वर्षी जंगलात खातोय, तो धर्म मला मान्य नाही. कामाच्या आहारी गेला माझा बाप. म्हातारा झाला तरी काही पशीच बसायचा. मला वाटतं तुमचे लग्न नाही काय की झाले. हो, गोरीपान देखणी बाई होती, म्हातारी झालती पण डाय करीत होती. कामाच्या आहारी गेला राजा दशरथ. आणि मोक्ष प्राप्त झाल्यावर असं भजन नाही करता येत, म्हणून चोपाई लिहून ठेवली तुलसीदासानी, अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. जन्म जन्म रती राम पद यही वरदानन आन सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय.
मोक्ष नको म्हणणारे भरत, मी कशासाठी गेलो तिकडं, मोक्ष जिवंतपणे प्राप्त करणारे वारकरी संप्रदायाचे थोर संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आम्ही म्हणले मुक्तीबरोबर लग्न लावलंय, मरायच्या अगोदर ही अवस्था, हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन मोक्ती परनील नवारी, तुका मन मोक्ती परनील कुंडली
हरी फुलदारी फुलदारी रे अभंगाचा भाव संपला, वेळही संपला. अतिशय जबरदस्त दोन्हीही मृदंगवादक बरं का. खरं म्हणजे ते ज्या आईच्या पोटामध्ये जन्माला आले ती आई भाग्यवान. तसेच पहाडावणी आमचे गायक, इकडेही पहाडावणी गायक. या कार्यक्रमाचं खरं सौंदर्य आहे महाराज बरं का. वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणारी ही भाग्यवान संत मंडळी आहे. या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजणांनी अतिशय गोड साथ दिल्याबद्दल या परिवारातर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. आणि वर्णन करावं तेवढं कमी आहे. असे पहाडावणी कुलवान परिवारातली तुम्ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आलात. मी संत भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या घराघरामध्ये सुख, संतती, संपत्ती, ऐश्वर्य नांदावं अशी कळकळीची संत भगवान बाबा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ जनाबाई बाळासाहेब सांगळे या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी हजेरी लावल्याबद्दल आदरणीय पाटलांच्या तर्फे, त्यांचे चिरंजीव संदीप भाऊ, संपूर्ण परिवारातर्फे तुमचे ऋण व्यक्त करतो, आभार नाही. आणि आता चिठ्ठी आली मला भारूड म्हणा म्हणून, त्याच्यासाठी 1 मिनिट घेतो फक्त. आमचे साधू संत म्हणले पूर्वीच्या काळामध्ये बाई उभ्या आयुष्यात बाईनं आपल्या नवऱ्याला काम नाही सांगितलं. आताच्या बाईनं हा हाताखाली ठेवलाय. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले गेला तो काळ गेला, हे खोटे झाले आली उसी, केली मर्यादा नाहीसी. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण तिची टक्केवारी कमी होईल. त्याच्यावर बाईला संदेश म्हणून नाथ महाराजांचं भारूड आहे. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय, ए मावशे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय, केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे, 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 काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माकर धन्याला, काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माकर धन्याला,
पुरे देवा पुरे महाराज क्षमा परत महाराज नाही विचारला अधिकार महाराज क्षमा परत महाराज तुका मन ज्ञानेश्वर काय महाराज तुम्ही शिंदो पुंडरी